आपल्याला काल व परवा खूप विद्यार्थ्यांच्या याच कमेंट होत्या की मैदान चाचणी कधी सुरू होणार, कोणत्या जिल्ह्याची मैदान चाचणी प्रथम होणार, कोणत्या जिल्ह्याची नंतर होणार, त्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत। परत पुन्हा सांगतोय, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, आता निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी असून हा मुंबईचा टप्पा आहे। या टप्प्यानंतर आता निवडणूक आटपली जाईल आणि 4 जूनला याचा रिझल्ट लागणार आहे निवडणुकीचा। तर विद्यार्थी मित्रांनो, मैदान चाचणीसुद्धा 4 जून नंतरच होणार आहेत। तर ग्राउंडचं नियोजन कसं असणार, तर हे प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं असणार। कोणत्या जिल्ह्याचं प्रथम होणार, कोणत्या जिल्ह्याचं नंतर होणार हे कुणीही सांगू शकत नाही। प्रत्येक जिल्हा आपल्या सोयीनुसार नियोजन करणार आणि त्यानुसारच ग्राउंडची आखणी बांधणार, कारण की प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं नियोजन असल्यामुळं ग्राउंडला हे कोणाचं आधी होणार, कोणाचं नंतर होणार, परंतु होणार 100%। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त फॉर्म आलेत त्या जिल्ह्याच्या मैदान चाचणीला वेळ लागणार, त्यांचं मैदान चाचणी म्हणजे जास्त दिवस जाणार। तर ज्या जिल्ह्याला कमी फॉर्म आले त्यांची मैदान चाचणी 2 ते 4 दिवसामध्ये आटपली जाणार। तसंच विद्यार्थी मित्रांनो, आपली राज्य सरकारला कळकळीची हीच विनंती आहे की राज्य सरकारने 4 जून नंतर लवकरात लवकर मैदान चाचणीच्या नियोजनासाठी पोलीस प्रशासनाला आदेश द्यावा आणि लवकरात लवकर मैदान चाचणी पूर्ण करावी, कारण की पुढे परत पुन्हा विधानसभेची सुद्धा आचारसंहिता लागणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये परत पुन्हा विधानसभेची आचारसंहिता लागली असल्यामुळे हे ग्राउंड लवकर होणं गरजेचं आहे। आणि विधानसभेच्या आचारसंहितेमध्ये परत पुन्हा पोलीस प्रशासन कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व्यस्त असणार, त्यामुळे ग्राउंड किंवा इतर पोलीस भरतीची प्रक्रिया परत पुन्हा थांबवली जाऊ शकते। त्यामुळे या 2 ते 3 महिन्यामध्ये मधल्या राज्य सरकारने ग्राउंडचे नियोजन करणे अत्यंत गरजेचं आहे आणि मैदान चाचणी घेतली पाहिजेत। तर आपली राज्य सरकारला परत पुन्हा कळकळीची हीच विनंती की राज्य सरकारने साधारणतः जरी लवकरात लवकर मैदान चाचणी करावी, तर 4 जून नंतर निकालानंतर सर्व जिल्ह्याच्या मैदान चाचणी सुरुवात होऊ शकते। यामध्ये फक्त मुंबई जर सोडली तर इतर बाकी जिल्ह्यांचे लवकरच मैदान चाचणी पूर्ण होईल। फक्त मुंबईचं ग्राउंड उशिरा होईल, कारण की तेथे सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात फॉर्म आलेले आहेत। यावर्षी सगळ्यात विशेष फायदा हा आहे की विद्यार्थ्यांना एकाच जिल्ह्यात एकच फॉर्म भरल्यामुळे ग्राउंड हे सगळ्या जिल्ह्यांचे कमी म्हणजे विद्यार्थ्यांना एक फायदा असा आहे की एका जिल्ह्यात एकच फॉर्म विद्यार्थ्यांनी भरला आहेत, त्यामुळं पोलीस प्रशासनाला सुद्धा जास्त विद्यार्थ्यांचं ग्राउंड येता येणार नाही, वेळ येणार नाही। राज्य सरकारला कळकळीची विनंती हीच आहे की राज्य सरकारने लवकरात लवकर मैदान चाचणी पूर्ण करावी आणि लवकरात लवकर सर्व जिल्ह्याची मैदान चाचणी पूर्ण करून पुढील विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वीच सर्व भरती प्रक्रिया राबवावी। तर अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले आभारी, विशेष आभार।